तर हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊ चॅनलवर, म्हणजेच बारामतीच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे आदर्श बारामती. तर भावांनो, आज आम्ही चाललेलो आहे. तर तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून कळत असेल की आज आम्ही बारामतीमध्ये सराफोंड्याला जाणार आहे. तर सराफोंड्याला ह्यासाठी जाणार आहे की गाडी घेतली होती आम्ही आता मध्ये ॲक्टिवा. तर ॲक्टिवाची आज पहिली सर्व्हिसिंग असणार आहे. तर सर्व्हिसिंग वगैरे कशी होणार आहे कशी नाही ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये नक्की दाखवणार आहे, नाही का, की बाबा पहिली सर्व्हिसिंग कशी असते आपल्या किती शोरूमला कशी असते ती तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर ब्लॉगच्या शेवटपर्यंत नक्की राहा. आणि जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांना आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक ब्लॉगचे नोटिफिकेशन पोहोचेल तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम. तर पब्लिक अरे हे तर ऊनच लागते मला, नाही का, जरा कॅमेराचं हे आहे, ऊन लागते म्हणून जरा मला हे करता येत नाही, जरा थोडं समजून घ्या. तर आता हो का, इथून पाहू शकता गाडी, ही गाडी असणार आहे आणि आपला भाऊ असणार आहे. त्याच्यासोबत आता आम्ही जाणार आहे. इथून पाहू शकता. हो, तेरा दिया न किधर हे तेरा हिरो. तर त्याचं ध्यान कुठे एका पुरीकडे होतं वाटतं. हा, पुरी बघतो का, लग्न झालंय तरी पुरी बघतोय, म्हणजे बघा आता पब्लिक किती येण्याचा बाजार आहे, नाही का, पुरींकडे लक्ष जात आहे आता त्याचं. तर जाऊ द्या, आता आपण चाललेलो इथनं, आता निघणार आहे, तांदवडीमध्येच आहे, म्हणजे घरापाशीच आहे, आता निघतोय. तर चला, लेट्स गो. झाली आपली इथे एंट्री. शोरूम कसं आलेलं आहे, आता कुठं सर्व्हिसिंग करायचं कुठं नाही ते दाखवतो. शोरूम समोर एक मोठी लाईन लागलेली आहे गाडी एकदम प्रॉपर. आता वाटतं इथं प्रॉपर आपला आज 12 वाजता निघून होणार आहे. डोळ्याचं पाणी लागलं माझ्या, वाटतंय आता एवढी गर्दी वगैरे नाही का, पाहू शकतो एवढ्या गर्दीत. तर आम्हाला नाही वाटत ते आमचा नंबर लवकर येईल म्हणून. आमच्या इथं जायचले 12-1-2 वाजणार फिक्स आहे. आता तर 9 वाजले, तर 12-1-2 वाजणार आहे. बघूया कसं काय होतंय, काय किती टाईम लागतोय. असं झालंय की आमच्या गाडीचा आलाय 17 का 16 नंबर, आणि माझ्या भावाचं काही तो उडले, तर तो गेलाय ऑफिसमध्ये, नाही का, डायरेक्ट. आणि आता काय माहिती काय म्हणा, 16-17 नंबर म्हणजे आम्हाला वाटतंय 5-6 वाजता, नाही का, प्रॉपर 100% 5-6 वाजणार इथं. आणि त्याला वाटतंय लई 12-1 वाजत, 12-1 नाही वाजणार, 5-6 किती वाजणार आहेत आम्हाला. तर बघूया आपण, नाही का, किती वेळ लागणार आहे, काय करणार आहे. इथून पाहू शकता समोर चालतोय. अय अय काय झालं, कलर उडला काय तोडाचा, कलर उडलाय तोडाचा त्याच्या, काय त्याला कळत नाही का. गाडी सर्व्हिसिंग चालली इकडं, पाहू शकता धावत्यात गाडी इकडं, आतमध्ये सर्व्हिसिंग चालू आहे, वॉशिंग चाललेलं मागं, पाहू शकता सर्व्हिसिंग. हे होंडाचं एक शोरूम आहे. तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो आणि काय होते. ब्लॉगच्या शेवटपर्यंत नक्की राहा, मजा खूप येणार आहे, नाही का. तर चला. तर पब्लिक इथं शोरूमला लई गर्दी होती, 16-17 नंबर होतं, मागाशी पण सांगितलं. तर आता आम्ही इथं चालतोय लई, आता म्हणजे इथं आलो आम्ही 9 वाजता, आणि ते म्हणले तुम्हाला लई वेळ लागेल, नाही का, 16-17 नंबर राहिलं. तर आम्ही इथं चहा प्यायला आलेलो आहे. काय बरं काही ठिकाण पाहू शकता. हो, तिथं जायचं आम्हाला नाही माहिती, बघतोय आम्ही चहा प्यायणार आहे इथं. चहा नाश्ता केल्यानंतर ना परत गाडीकडे जाणार आहे. बघू आता किती वेळ लागतो किती नाही. तर ब्लॉगच्या शेवटपर्यंत नक्की राहा, नाही का. तर बघूया आपण. तर भावांनो, विषय असा झाला आहे की चहा तर प्यायचा आहे, पण असा रेग्युलर चहा नाही प्यायचा आम्हाला, स्पेशल चहा प्यायचा आहे. तर स्पेशल चहाचा विषय असा आहे आमचा की चहा प्यायचा आहे, पण गुळाचाच प्यायचा आहे आम्हाला, दुसरा चहा नाही काही नाही पाहिजे, नाही का. आणि असं झालं की तर आम्हाला चहाचं दुकानच भेटत नाही कुठे गुळाचा चहा भेटेल म्हणून.
सगळं रसवंती गृहही भेटतात, पण गुळाचं चहाचं दुकान भेटत नाही आम्हाला इथं. आणि त्यात आम्ही चालत गाडी शोरूमला लावून चालत चाललोय. तर उडातोय आम्ही नाही का की बाबा कुठं आम्हाला चहाचं दुकान भेटेल. बाकी असं रेग्युलर चहावालेलं आहे इथं, पण गुळाचं चहाचं एवढं नाही का इथं प्रमाण कमीच आहे. म्हणजे उडातोय पण काय गावाला बघूया आपण नाही का किती वेळ लागेल. चहाचं दुकान उडातोय आपण चालतच चाललोय. ये बाबा 5-6 वाजत त्या गाडीला. फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्यात, तर बघू किती वेळ लागतोय. गाडी चेक करतात. नंबरला इथं टेन्शनमध्ये दिसतोय लय टेन्शन आलंय त्याला आता. हो ना, थांबा नाही त्याला. बघूया आता काय म्हणते. वर्कशॉप आहे त्यांचा, होंडा शोरूम. टेन्शनमध्ये यायला इथं आता. गाडी शोरूमला लावली आणि आता आम्ही इथनं चालत चाललोय नाही का. तर दुसरी तर काही गाडी नाही आमच्याकडं. एक मित्र बनलाय नाही का इथं म्हणून. बघू आता त्याला फोन लावलाय. मग आता इथनं आता आम्ही जाणार आहे. बघू मित्र आला, मित्रापाशी गाडीवर जाणार आहे आम्ही. मग बघू काही म्हणजे चहा नाश्ता करून जाणार आहे. भूक तर लय लागली, पार लय लवकर आलोय नाही का. तर बघूया आता आपण जाणार आहे इथनं. तर चला माझा म्हणजे मित्र आलेला आहे शोरूममध्ये घुसलाय डायरेक्ट नाही का. आले आता त्याबरोबर आम्ही गाडीवरती जाणार आहे. आता तिथनं मेडिकल कॉलेजला जाणार आहे, तिथनं मग डायरेक्ट घरी. बघूया गाडीला तर आम्हाला सांगितलं आहे की बाबा 5-6 वाजतील गाडीला सर्व्हिस व्हायला. त्यामुळं भावाला माहिंदा लय टेन्शन आलं आहे. इथून बघू शकता लय टेन्शनमध्ये आता जरा तरी खुश झाला आहे नाही का तो. तर बघूया तरी नाही का. चहा नाश्ता सांगतोय ना रे. चहा नाश्ता सांगतोय ना. हां चहा नाश्ता पहिला असतोय बाबा नाही का. इथं बारा तोंड आंबड झाले आमचं. चला बसू का. बसलोय आता चालतोय ऑन द वे. चलो नाही बांगरी मस्त मध्ये आताशी कुठे आहे. 6 वाजता गाडी जाणार आहे. चला पब्लिक आता इथं चहा नाश्ता करायसाठी आलेलं आहे. पाहू शकता बारामती इच्छापूर्ती वडापाव सेंटर आहे. तिथं आलेलो आहे आम्ही आता. कटाळा आलाय माणसं झोप बी लागली आणि भूक पण लय लागली. तर बघूया आता काही घ्यायचं नाही काही माणसं नाही माहिती. तर ब्लॉगच्या शेवटपर्यंत नक्की राहा. काय काय अजून आम्हाला अडचणी येतात त्या नाही काय माहिती नाही. वाटतंय बरं का अडचणी येतात. बघू काय होतंय काय नाही ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. चला तर पब्लिक आता आम्ही चाललोय घरी. मला लागलेलं आहे झोप आता. चहा नाश्ता करून चाललोय आता घरी म्हणजे आता घरी नाही जाणार. आता मेडिकल कॉलेजला जाणार आहे. तिथनं गाडी घेऊन नंतर मग आम्ही जाणार आहे घरी जायचं आता मागायला जरा बघा एन्जॉय करा. मेडिकल कॉलेजमध्ये सोडलेलं आहे. आता चाललो आहे घरी. मी माझा मोठा भाऊ चाललो आहे घरी. आता गाडी लावली शोरूमला. काय आता काय 5-6 वाजता बघू आता नाही का डायरेक्ट
इथं मेडिकल कॉलेजमध्ये व्हिडिओ शूट करायला परमिशन नाही तर तुम्हाला नजारा दाखवला असता आतमध्ये. राखता द्या त्याला आम्हाला असं एक केली तर चला जाऊया. यू तांदवाडीतला नजारा यो सिटी करून टाकली एकदम प्रॉपर. कसं आहे वाटतंय का नाही हायवे? नजारा कसा आहे एकदम कडक. हायवे वाटतोय का नाही हायवे बाहेर आले होते. या बघ त्याला डॉक्टर म्हणजे नाव द्यायचंय इथं वर नाव पडणार आहे इथं. अजून काम चाललंय बघ त्याचं त्यामुळं काही नावाचं नाही अजूनही केलं. बघूया कसं आहे बघली यो अंधार झाला का काय? चला आरपीआय अध्यक्ष आहे तुम्ही पाहू शकता. आरपीआय अध्यक्ष देवीदास भैया सरोदे यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा नाही का. तर हा नाव देणार आहे नाही का. म्हणजे त्याच्यासाठी आम्ही प्रोसेस वगैरे करून आलो सगळी. तर बघूया अजून नाव तर म्हणजे काम तर चालू आहे आताशी बघायचं. बघूया पडेल नाव 1-2 महिन्यानंतर. हे तुम्ही पाहू शकता आम्ही जिथं राहतो ती तांदवाडी रस्त्याचं मोठं काम चालू आहे आता. यू रस्त्याचं मोठं काम चालू आहे इथं. एकदम मोठा पार हायवेज करून टाकला इथं. पण अजून म्हणजे असं बरेच गोष्टी इथं चांगल्या झालेल्या इथं तांदवाडीमध्ये बघायला भेटते नाही का. एकदम मस्त. हे तांदवाडीचं बुद्ध विहार तुम्ही पाहू शकता. सगळ्यात म्हणजे अख्ख्या बारामती तालुक्यात सगळ्यात चांगलं विहार आहे हे तुम्ही पाहू शकता. इथनं घरी आता इथनं आम्हाला आतमध्ये रस्ता आहे जायला घरी. आता पोचलेलो आहे नाही का. तर भेटूया तुम्हाला घरी डायरेक्ट. पब्लिक आता आपल्या गाडीला घेऊन आता आपण घरी आलोय. आपल्या म्हणजे आपल्या नाही आलो मित्राच्या गाडीला घेऊन आलोय. आपल्या अजून शोरूम मध्येच आहे गाडी नाही का. आता इथं घरी पोचलेलो आहे. लय कटाळा आलाय मला तर. हे आपल्या भावाचं घर आहे. आपलं घर आहे इथनं थोडं जवळच आहे आपलं पण इथनं. तर जाणार आहे इथनं घरी. तर चला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. माझा मूड झालाय ऑफ झाला नाही का. लई झोप लागली मला. तर चला टाटा बाय बाय. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर चला.